ಇನ್ನು ಮೋದಿಯವರು 4ನೇ ವಿಡಿಯೋನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇನ್ನು ಮೇಲೆ ಇಂಥದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಸಂಸತ್ನ ಉಭಯ ಸದನಗಳಲ್ಲಿ ಸುದೀರ್ಘ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ನಾನು ಕೊಟ್ಟಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿದ್ದೀನಿ. ದೇಶದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ. साथियों, विश्वस्त परीक्षा पद्धति, इसके लिए हम लगातार एक के बाद एक कदम उठा रहे हैं. टास्क फोर्स की रचना हो, फास्ट ट्रैक की और रचना हो, हर राज्य और केंद्र सरकार इस प्रकार की पेपर लीक की परेशानी झेल रहा है. बच्चों के भविष्य को भी इसके कारण संकट पैदा हो रहा है. इन सब को ध्यान में रखते हुए देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया है. टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई है और साथ साथ फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा. इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है. हम संसद में बिल लेकर के गए थे और जैसा मैंने आपको वादा किया था, गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम माननीय सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ है. काम आगे भी चलता रहेगा. हम ऐसी परिस्थितियों को लंबे समय तक नहीं चलने देंगे. इस विश्वास के साथ साथियों, आइए हम सब मिल करके विकसित भारत के स्वप्न को पूर्ण करने के लिए कंधे से कंधा मिलाकर के चले. बहुत बहुत धन्यवाद साथियों. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. 2 ಸದನಗಳಲ್ಲಿ ಕಠೋರವಾದ ಬಿಲ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ಕಠೋರವಾದ ಬಿಲ್ಲೇನೆ, ಅದರಲ್ಲೇನು ಡೌಟೇ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳು ಮತ್ತೊಂದು ಸರಿ ಆಗಬಾರದು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ. ಆದರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜನ್ಜಿ ಧ್ವನಿಯನ್ನು ನೀವು ಬೆದರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಅಡಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಗಲ್ಲ. ಇದು ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾವು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಿಮಗೆ. ಯು ಕೆನಾಟ್ ಥ್ರೆಟನ್ ಜನ್ಜಿ ಇಂಟು ಸೈಲೆನ್ಸ್ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.